नमस्कार, मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक या ठिकाणी आलो। एक थोड्या वेळापूर्वी प्रचंड या ठिकाणी वादळ आणि पाऊस पडला होता, वादळ वाऱ्यासह पाऊस आला होता। तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे पहा, संपूर्ण आता हे जे MSCBचे महावितरणचे पोल आहे पूर्णपणे वाकलेले आहेत। तुम्ही पहा, एवढं मोठ्या प्रमाणात वादळ आलं असेल। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की कांद्याची बराक आहे, कांदा याच्यामध्ये साठवलेला आहे। पूर्ण हा कांदा भिजलेल्या अवस्थेत आहे। एकीकडे कांद्याला बाजार भाव नाहीये आणि दुसरीकडे असं निसर्गाचा कोप शेतकऱ्यांवरती होताना दिसत आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पहा, पूर्ण कांदा भिजलेला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही आता हा चांडोली बुद्रुक मधील काळेमाळा हा भाग आहे, पूर्ण रस्ते ब्लॉक या ठिकाणी झालेले आहेत। खांबळे अस्ताव्यस्त पडलेले आहेत, एवढे मोठे लोखंडी खांब वाकलेले आहेत। वादळी वाऱ्यासह प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडला होता, त्यामुळे या ठिकाणी मोठा हातोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। थोड्या वेळापूर्वी आपण त्या ठिकाणची बराकी आणि हे जे महावितरणचे रस्त्यालगत असलेले पोल पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेत आहेत। आणि आता त्याचबरोबर आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे। तुमचं नाव सांगा? अनंत शंकर काळे यांचं घरी. तुमचं घर आहे बरोबर? काय नुकसान झालं या ठिकाणी? आता काय एका सर घरावर पडले, पत्र पडले, कौलं फुटले, झाड पडले घरावर. झाड पडले? हो, हे काय समोर बार बार काय पोरं होते घरामध्ये, पण ते आणून कुणी तुम्ही नव्हतं पण घरी फार सगळे ठीक आहे, सगळे पूर्ण कवळ फुटले, झाडच पडले घरावर. झाड पडले? हा, भरपूर नुकसान झालं सगळं. तर या ठिकाणी हे सगळा तुमचं नाव होते. माझं नाव महादेव लक्ष्मण अंबारी. तर महादेव लक्ष्मण अंबारे यांच्या आपण घरापाशी आलो आहोत। तर आता या ठिकाणी तुम्ही पहा, ही आंब्याची झाड यांच्या घरावरती पडले, कौले देखील फुटले आहे। घरात मुलं होती, लहान लहान मुले होती। तर परिस्थिती अशी पहा की आंब्याची झाडं एवढं मोठ्या प्रमाणात हे वादळ आलं होतं, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे। शंकर काळे यांच्या घरावरती ते आंब्याचं झाड पडलं होतं आणि त्याच लगोलगत हा जो महावितरणचा खांबळा आहे तो देखील या ठिकाणी वाकल्याच्या अवस्थेत आहे। प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। प्रशासनाने त्वरित दखल घेत हे जे रस्त्यावरती झाडं पडले, आता हे लिंबाचं झाड पहा तुम्ही, रस्त्यावरतीच पडलेल्या अवस्थेत आहे। पूर्ण हा जो काळेमाळ्याचा रोड आहे तो पूर्ण ब्लॉक झालेला आहे, म्हणजे या ठिकाणाहून गाडी सुद्धा देखील जाऊ शकत नाही। प्रशासन याची त्वरित दखल घेत या ठिकाणी हे झाड हटवावं असं या ठिकाणच्या ग्रामस्थांची आता मागणी आहे। थोडंसं पुढे आलोय आणि आता हे गोठ्याचं नुकसान झालेलं आहे। लिंबाचं झाड पडल्यामुळे हा गोठ्याचा जो खांब आहे निघालेला आहे या ठिकाणी। त्याचप्रमाणे हा जो गोठा आहे, या गोठ्यावरती जे पत्रे होते ते पत्रे देखील उडालेले आहेत। शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्वरित पंचनामे करण्याची मागणी आता या ठिकाणी शेतकरी वर्गातून होत आहे। गुलाब लक्ष्मण काळे यांच्या घरापाशी आलो आहोत। तर आता परिस्थिती कशी आहे? तर या ठिकाणी आता हे जे झाड आहे ते घरावरती पडले, काय म्हणणं आहे तुमचं? काय झाले? काय झाले म्हणजे वाळदानाने ते झाड न पडणार झाड ते हे झाले, पडलंय फणसाचं. काय पाणी गेले? घरात पण धान्य भिजले माझं. धान्य भिजलं? हा, चला बघा, चला बघा, दाखवा. बाजरी भिजली, गव्हाचं सगळं पडीत पाणी झालंय, पुसलं पण नाही आज बाहेर पाऊस उघडल्यापासून। लाईट लावा, ती बॅटरीची लाईट लावा, सगळं हे बघा. इथं बाजरी होती खाली, म्हणजे इथं पाराच्या खाली होती, ती भिजली। इथपर्यंत पाणी आहे घरात, इकडे पण पाणी आहे बघा, तुम्हाला दाखवते। अजून मी बुजलं नाही काही, हे सगळं तर या ठिकाणी हे जे गुलाब लक्ष्मण काळे हे जे शेतकरी आहे, यांचं घरामधलं धान्य भिजलंय, घरात पाणी गेलेलं आहे। त्यांच्या घरालगतचे जे झाड आहे ते देखील त्यांच्या घरावरती पडलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काय सांगणे आता? काय प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? आता आम्हाला त्याची भरपाई मिळावी, नाही का? भरपाई भेटली पाहिजे। फणस आणि आंबा आणि कांदे भिजले सगळे, कांदे पण सगळे भिजले। हे सगळं तुटून मी आता लावले, परत सगळं तुटलं, हे नेट बीट लावलेलं सगळं तुटलं, सगळं ते पाणी सगळं आता आले। मी सुद्धा भिजले का, कपडे माझे इथं अजून वाळाच्या। तर हे गुलाब काळे होते, शेतकऱ्याचं पण देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। पुढील भागामध्ये जाणार आहोत, कोणकोणतं काय नुकसान झाले ते आपण सर्व पाहणार आहोत। रस्त्यालगतच ही जी आंब्याची 2 झाडं आहे ती देखील वाऱ्यामुळे पडलेली आहेत। त्याचप्रमाणे हे जे घर आहे, ह्या घराची कौले वाऱ्यामुळे उडालेली आहेत। या इकडं आता आपण नारायण थोरात यांच्या घरापाशी आलो आहोत। तर आता या ठिकाणची परिस्थिती पहा, ही कौलाचं घर आहे, पूर्ण हे कौलं
वाऱ्याच्या हे जे वादळ आलं होतं या वादळी पावसामुळे पूर्ण ही जी कौलं आहेत ती खाली पडलेली आहेत. त्याचप्रमाणे आपल्या समेत नारायण थोरात स्वतः आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय काय या ठिकाणी नुकसान झाले आणि काय झालंय नक्की. या इकडं नारायण. तर आता आपण तुमच्या आता हे जे घर आहे हे कौलाचं घर आहे, आता काय काय नुकसान झालं या ठिकाणी. कौल उडून गेलेली आहेत हा, आतमध्ये आणि पत्र्याचे शेड वगैरे ते पण गेलेलं आहे. हा. आणि ऊसाचे जे वावरामध्ये बुंद्यासहित हा. ऊस हा उपसून पडलेला आहे. उपसून पडलेलं आहे. आता हे जे घर आहे घरावरती आता हे जे कौलं आहे कौलं उडून खाली पडल्यात. तर आता तुमच्या घरात धान्य वगैरे होते काय झाले धान्य आहे ना, भिजलंय ना, धान्य भिजलंय. घरात पाणी गेलंय का. घरात भरपूर पाणी होतं, आता बाहेर पाणी काढले आम्ही. हा. आतमध्ये ते कौलं वगैरे पडले होते ते सगळं साफ करून काढले. हा. आतमध्ये सगळे झोपण्यासाठी आतरून पांघरून सगळे भिजलेले, सगळे धान्य भिजले. हा, धान्य भिजलं. तर भयावह परिस्थिती झालेली आहे. पूर्ण घराची कौलं वाऱ्यामुळे उडून गेल्यामुळे आज हे धान्य भिजलेलं आहे. संपूर्ण कौलं आता तुम्ही पहा अस्ताव्यस्त पडलेत, खाली पडलेत. तर तुमची आता काय मागणी असणार आहे प्रशासनाकडे. प्रशासनाने जे निसर्गाचं जे काही नुकसान झालेलं आहे आमचं, निसर्गामुळे नुकसान झाले. निसर्गामुळे नुकसान झाले त्याची भरपाई द्यावा अशी तर- अपेक्षा आहे. प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी त्वरित पंचनामे करावेत आणि त्यांना त्यांची भरपाई मिळावी अशी आता शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. घरात पण दाखव. हे पण. हा, नारळाचं झाड. तर आता आपण आणखीन थोडं पुढे आलो आहोत. तर प्रत्येक घरापाशी झाड हे घरावरती पडलेले दिसत आहे आपल्याला. आपल्या समेत या ठिकाणी घर मालक आहे. काय नाव आहे तुमचं. मी प्रकाश तात्या भोकाळे. काय झाले आता तुमच्या हे जी झाड एक साधारण 4-4:30 वाजल्याच्या दरम्यान एक अर्धा पाऊण तासासाठी खूप वारं आलं आणि ही आंब्याची सर्व झाडं एकदम जमीनदोस्तच झाली पूर्ण. ही झाडं दिसत आहेत आता तुमच्या घरावरती पडलेली आहे. हो, घराचा आहे, हा कोपरा इकडे फुटलाय, तिकडे त्या शेड वरती पडलेले आहेत, तिकडं पत्रे पूर्ण उडून गेलेत, गायांचा गोठा पण तिकडे उडलेला आहे. आता एवढं नुकसान झाले त्यानंतर आता काय प्रशासनाची मागणी आहे? प्रशासनाने फक्त त्वरित पंचनामे करून आम्हाला तात्काळ काहीतरी नुकसान भरपाई करून द्यावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्यांना. तर आता काळेमळा या ठिकाणी आलो आहोत. तर आता तुम्ही पहा संपूर्ण आपण काळेमळा फिरलो आहोत. या काळेमळ्यामध्ये प्रत्येक घरापाशी एक एक झाड पडलेल्या अवस्थेत दिसत आहे आणि ते घरावरती झाडं पडलेली आहेत. काही ठिकाणी महावितरणचे खांबळे देखील वाकलेले आहेत. घरांवरती तारा पडलेल्या आहेत. तर आता हा पोल पहा तुम्ही. हा जो गायांचा गोठा आहे आणि ह्या गोठ्यावरती ही वायर पहा हे गोठ्यावरतीच पडलेली आहे आणि हा पोल लोखंडी पोल आहे. पूर्ण डायरेक्ट जमीनदोस्त झालेला आहे. कशा पद्धतीने जमीनदोस्त झालेला आहे हा पोल हे पहा तुम्ही. आता या ठिकाणी धान्य देखील भिजलेलं आहे. हे दाखवा धान्य. हे कोण आहे इथले वडील. हो या इकडे. बबन काळे. हा जो पोल आहे हा पोल किती वर्षापासून असेल साधारण. 15 वर्ष. महावितरण याच्याकडे लक्ष दिलं नाही का कधी. आता ते आलते त्यातल्या तारा काढल्या ना, या नाडे चढवले. तारा काढल्या नाडे झाडवले. हा, आणि त्या नाड्यामुळे झालंय. मग आता याचा मेंटेनन्स केला नाही का महावितरणने. त्या काय आलेच नाही, पाहिलंय नाही, चाललंय. पोल सगळेच वाकले. वर पण बघा साहेब तुम्ही, वर पण जा आमच्याकडे तिकडे पण पोल सगळे वाकले पूर्ण. ज्या टायमाला त्यांनी ओढले ना हे लावून ते काय त्याचे आपलं केबल ते पिकअप लावून जा ओढले तिकडचे पोल पूर्ण वाकले होते. सगळे वाकले होते. सगळे त्यावेळेस वाकले वाकले होते. त्यावेळेस वाकले होते. महावितरण याच्याकडे लक्ष द्यायचं काही लक्ष दिलं नाही. आता जे एवढं पोलचे जे नुकसान झाले ना हा. हे फक्त एअरबन्स टाकल्यामुळे झाले. कारण जर तारा समजा असत्या तर एका जागी तार तुटून तेवढा पुरताच नुकसान झाले असते. पण आता सर्रास ट्रान्सफॉर्मर पासून खालच्या ट्रान्सफॉर्मर पासून सर्रास सगळे पोल गेलेले गेलेले आहेत. हा. मग आता घरात लाईट आता मला तरी वाटत नाही 2-3 दिवस येईल म्हणून. मग आता अंधारात राहायचं. काय आता बिबट्याची कशी परिस्थिती इकडे? बिबट्या म्हणजे हो का ना इथून कडून आले वडून डिसेंबर मध्ये जाळी वाकून आले पाणी नाही टाकेल. आणि उद्यापासून तर पाण्याचे पण देव आलेत.
म्हणजे इथं बिबट्याचा हा, वावर फक्त झालेला आहे. चांडोली दिवस ग्रा- अंधारात चांडोली ग्रामपंचायतच्या सरपंचांना फक्त आमची विनंती आहे का बुवा नळ कनेक्शनची तरी लाईट चालू करून नळ कनेक्शन तरी लोकांची पाण्याची पुरवठा करून द्यावा जोपर्यंत हे महावितरणचं सर्व व्यवस्थित होत नाही सरपंचांनाही मागणी आहे आणि तलाट्यांनी येऊन उद्या दिवसभरात पंचनामे करून ज्याला त्याला हे करून प्रशासनाने आम्हाला मदतीचा हात द्यावा. महावितरणला देखील विनंती आहे या ठिकाणी जे पोल वाकलेले आहेत लवकरात लवकर हे काम सुरू करावं. या ठिकाणी बिबट्याची देखील शेतकऱ्यांना भीती आहे. तर प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर या ठिकाणी येऊन पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. चालू ठेवा सगळं. तर या ठिकाणी आता तुम्ही पहा किती आंब्याची झाड असतील साधारण बाबाई 6 आंब्याची झाड आहे. 6 आंब्याची झाड यांची 5-6 या वाऱ्यामुळे पडलेली आहे. पूर्ण तुम्ही पहा आता कशी परिस्थिती आहे. भयावह परिस्थिती आहे. पूर्ण प्रचंड या काळ्या मळ्यात नुकसान झालेलं आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. निसर्गाचा हा कोपच म्हणावा लागेल. काय झालंय काय नुकसान झालंय ठीक आहे आमचं शेड नुकसान केबल तुटली केबल तुटली. बिबट्यासाठी आपण शेड केलं ते सगळं तुटलेलं आहे. हे झाड पडले ते पत्र तुटले आमच्या जागी माग पण तुटले. हे झाडं पडलेत पाठी त्या साईडला पण झाडं पडलेत या ठिकाणी आंब्याची सर्व झाडं तुमची पडलेली आहेत. गेलेली आहे आणि बिबट्यासाठी ना आम्ही हे काय म्हणतात compound केलं ना होतं. हा हे तार कंपाऊंड म्हणजे झटका कंपाऊंड केलं झटका होतं compound म्हणतात. ते पण आमचं गेलं त्याच्यामुळे ती भिंत आमची डायरेक्ट गेली बघ कपड्यावरची भिंत तडा गेला डायरेक्ट भिंतीला तडा ते वर ठेवलं होतं ना डायरेक्ट वाऱ्याने ते बघ ते तडा गेला त्या भिंतीला हे पुढचं गेलं सगळं उडून. तर या ठिकाणी बिबट्याच्या संरक्षणासाठी या ठिकाणी झटका कंपाऊंड या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलं होतं. पण ते अक्षरशः या वाऱ्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की घराला देखील तडा या ठिकाणी गेलेला आहे. पूर्ण आंब्याची जी झाडं आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे पडलेली आहेत वाऱ्यामुळे. श्रीकृष्ण ज्ञानचिंतन आश्रम आहे. आम्ही आमचं म्हणजे याच्यावर माधवगिरीवर असते आमचं. आम्हाला शासनाकडून मागं सुद्धा एकदा 17 वर्षापूर्वी आमची नुकसान झाली भरपाई काही मिळली नाही. आता तरी आमच्या दक्षता द्यावा. आम्ही आश्रम 7-8-10 लोक आहेत त्यांनी आमचे दक्षता घ्यावा. खांबळा पडला एक पोल आम्हाला इथे द्यावा त्यांनी अजून काय आमच्या खांबळ्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा करंट उतरते कशात आंब्यामध्ये या खांबळ्यांमध्ये करंट उतरवते आहो. याच्यावर खांबळा आहे ना इतका झुकलेला होता मी यांना सांगितलं बदला आणि आम्हाला खांबळा टाका पण याच्यावर वायर आहे. आता मग वायर सध्या बांधलेली तुम्ही फोटो काढून घ्या. याच्यात करंट उतरते. वायरमॅनला वारंवार सांगतो वायरमॅन म्हणलं देऊ सरपंचाला बोललो देऊ त्यांनी काही केलं नाही. ते काही आमची बंधुराजे त्यांच्या देखत म्हणले पंचांच्या देखत म्हणले आम्ही तुम्हाला खांबा टाकू तेव्हा काही खांबा तिकडे टाकला खांबळा टाकला फक्त इथलं इथे मधलं खांबळा आहे. आता जरी त्यांनी तिथून जरी आम्हाला घेऊन तिकडे दिला तरी चालेल. आम्हाला एक पोलची मागणी बुवा. तर या ठिकाणी हे जे आश्रम आहे या आश्रमापाशी आपण आलो आहोत. त्यांनी हे झटका कंपाऊंड केलं होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. या ठिकाणी जो पोल आहे पोल पूर्णपणे वाकलेला आहे. तुम्ही आता त्या ठिकाणी पहा पोल देखील वाकलेला आहे. महावितरणने याकडे त्वरित लक्ष देत काळेमाळा या ठिकाणी त्वरित हे जे पोल वाकलेल्या अवस्थेत आहे पडलेल्या अवस्थेत आहे ते लवकरात लवकर दुरुस्त करावे आता अशी मागणी होत आहे. लवकरात लवकर या ठिकाणी घरांमध्ये लाईट यावी या ठिकाणी शेतकऱ्यांची ग्रामस्थांची मागणी आहे. तर पाणी पण पाहिजे. पाणी नाही आम्हाला मेन आम्हाला आता पाणी सुद्धा नाही घरामध्ये प्यायला. ते लाईट तर गेली कुणीकडे पण पाण्याची सोय करावा. तर हे चांडवली बुद्रुक ग्रामपंचायत आहे. तर या ठिकाणच्या जे ग्रामस्थ आहेत त्यांची मागणी आहे पाण्याची देखील या ठिकाणी सोय झाली पाहिजे असं या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी आहे. तर सर्व प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल महावितरण असेल यांनी त्वरित लक्ष देत काळेमाळा या ठिकाणी येत जे नुकसान झालेले आहे त्याची पाहणी करावी आणि लवकरात लवकर हे जे शेतकरी आहे ग्रामस्थ आहे यांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. त्याची मुंडरे पण तुटली आमच्या घराची पत्रे बघा. तर आता आपण बेलठिका या ठिकाणी आलो आहोत. मगाशी आपण काळेमाळा या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली. बेलठिका या ठिकाणी आलोय. मगाशी आपण त्या घरापाशी गेलो तर भिंतीला चेरा पडल्या होत्या अक्षर त्यांचे पत्रे उडून गेले होते. भयावह परिस्थिती होती. आता आपण बेलठिका या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत. तुम्ही आता हे पहा चिंचेचं झाड या झाडाखाली कांद्याची बाराकी आहे आणि ही जी बाराकी आहे ह्या बाराकीवरती हे चिंचेचं झाड आहे नाही चिंचेचं झाड आहे. चिंचेचं झाड नारळ आणि फणस असं ह्या बराकीवरती पडलं आहे आणि पूर्ण ही कांद्याची जी बराकी आहे ती भिजलेली आहे. हे कांदे आहे ते आताच्या आतमध्ये भिजले आहे. आपल्या समेत शेतकरी गणेश साहेबराव थोरात हे आहेत. त्यांची ही बराकी आहे त्यांचे कांदे आहेत. काय झालेले काय नुकसान झाले साधारण एक
4च्या दरम्यान एवढं जोराचं वारं सुटलं आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला. त्या वाऱ्याचा वेग एवढा होता की त्याची कल्पना करू शकत नव्हतो. आता आजची तुम्ही- परिस्थिती अशी पाहतोय आपण, तर चिंचेचं झाड आहे हे न पडण्यासारखं झाड आहे, ते सुद्धा पडले. आणि अख्ख्या पूर्ण गावात जी आपण आता पाणी केली, तर संपूर्ण गावात पूर्ण पाणी केली. संपूर्ण गावात सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे. नारळ, चिंच, आंबे अशी मोठमोठी झाडं मुळापासून उपसून पडलेली आहेत. रस्ते ब्लॉक झालेले आहेत. लाईटीची समस्या निर्माण झालेली आहे. थांबले सगळे जे पोल आहेत ते पूर्ण वाकलेले आहेत. पूर्ण वाकलेले आहेत. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की मला नाही वाटत की एवढं प्रशासनाची एवढी ताकद लावावी लागेल की पूर्ण हे सुरळीत व्हायला जरा कालावधी किती जाईल साधारण? कालावधी तरी 5-6 दिवस तरी जातील. एवढं सगळं सुरू हो हो. आणखीन काय काय घटना घडलेल्या आहेत चांडोली बुद्रुक या गावामध्ये? नायरेमाळा या ठिकाणी हरिभाऊ रघुनाथ थोरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या काय झालं? ते शेतातून घरी येत असताना त्यांना वाऱ्याचा वेग असताना एका शेड मध्ये थांबले होते. ते नारळाचं झाडच त्या शेडवर पडलं आणि त्यांची छाती आतमध्ये दबली गेली आणि शेड खाली दबली गेली आणि त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर हे शेतकरी गणेश थोरात हे आपल्या समेत होते. तर यांनी आता माझ्यासोबतच फिरत होते. संपूर्ण चांडोली बुद्रुक या ठिकाणी आम्ही फिरलो. प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. या वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. कित्येक घरांची पत्रे उडून गेलेले आहेत, कौले उडून गेलेले आहेत, अक्षरशः धान्य भिजलेले आहेत. त्यांना आता खायला देखील धान्य उरलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हरिभाऊ रघुनाथ थोरात यांचा मृत्यू झाल्याचं यांनी सांगितलंय. तर एवढी भयावह परिस्थिती होती. या निसर्गामुळे एकाचा या चांडोली बुद्रुकमध्ये बळी गेलेला आहे. दोन महिलांना पण एकेचा हात मोडलेला आहे, एकेचा पाय मोडला, एकीच्या डोक्याला लागलंय. तिला पण आता दवाखान्यात पोहोचवण्याची व्यवस्था करतोय. हे प्रयत्न आमचे युद्ध पातळीवर चालू आहेत. तरुण पिढी मदत झाली का आतापर्यंत? प्रशासनाची आतापर्यंत कुठलीही मदत पोचली नाही, पण प्रशासन पाहणी करतायत. काही मदत थोडीफार प्रमाणात देणं चालू आहे. तरी अजून तरी काही मोठ्या प्रमाणात अजून काही हालचाली चालू झालेल्या नाही. तरी या ठिकाणच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे युद्ध पातळीवरती या ठिकाणी प्रशासनाने मदत पोहोचवली पाहिजे. कित्येक रस्त्यांवरती झाडे पडलेली आहे, घरांवरती झाडे पडलेली आहे, जे लाईटीचे पोल आहेत ते वाकलेले आहेत. तर प्रशासनाने त्वरित या ठिकाणी मदत पोहोचवली पाहिजे. या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे, तरी प्रशासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी आता या ग्रामस्थांची आहे. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, चांडोली बुद्रुक.